हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते. यावर्षी मौनी अमावस्या शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी आहे. मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, बुधादित्य योग यांच्या मिलनाने एक मोठा योगायोग घडत आहे. त्यामुळे मौनी अमावस्येचा दिवस आणखीन खास झाला आहे. मौनी अमावस्येला हा महासंयोग पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ आहे. मौनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दांपासून झाली असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते. या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. वैदिक शास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत सूर्य आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो. म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्याने अधिक पटीने लाभ होतो. चला ऐकूयात मौनी अमावस्येची कथा. पौराणिक कथेनुसार देवस्वामी नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह कांचीपुरी शहरात राहत होता. या जोडप्याला 7 मुले आणि 1 मुलगी होती. देवस्वामींनी ज्योतिषाला आपल्या मुलीच्या लग्नाच्या कुंडलीबद्दल सांगितले. ज्योतिषाने सांगितले की मुलीची ग्रहस्थिती चांगली नाही. लग्नानंतर तिला विधवेचे जीवन जगावे लागेल. ज्योतिषाचे म्हणणे ऐकून पालक काळजीत पडले आणि त्यांनी ज्योतिषाकडे उपाय विचारले. ज्योतिषाने सांगितले की अशुभ ग्रहांना शांत करण्यासाठी सिंहलद्वीप येथे राहणारी धोबीण सोमाला घरी बोलवून तिची पूजा करा. ब्राह्मण देवस्वामीने तेच केले. पाहुणचाराने ती धोबीण खुश झाली आणि तिने मुलीला अखंड सौभाग्याचे वरदान दिले. पण धोबिणीच्या पूजनाचे पुण्य ओसरल्यानंतर तिचा नवरा पुन्हा वारला. आपल्या मुलीची अवस्था पाहून ब्राह्मण जोडप्याने मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा केली. या जोडप्याच्या पूजेने श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलीच्या पतीला पुन्हा जीवदान दिले.